नमस्कार. नमस्कार. आलात तुम्ही सर्व. आज तुम्हाला देखील उत्सुकता असेल माझ्या संभाषणाची. काल तुमच्या लहानांचा व मोठ्यांचा फॅशन शो बघितला. शनिवारी तुम्ही सादर केलेला गाण्यांचा कार्यक्रम देखील मी ऐकला. खूप मस्त गाणी होती सगळी. खूप छान होतं बरं का सगळं. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन खूप छान होते. तुम्ही सकाळी जो ब्लड डोनेशन कॅम्प घेतला तो देखील छान होता. तुमचा हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. तुमच्याशी संवाद साधता साधता माझी निघण्याची वेळ कधी आली हे मला कळलंच नाही. असे वाटते येथेच थांबावे, रोज काही ना काही तुमच्याशी बोलावे. पण मला जावं लागेल, कारण आई पार्वती व वडील भगवान शंकर माझी वाट बघत आहेत. तुमच्या सर्वांचा उत्साह व नियोजन बघून मला देखील पुढच्या वर्षी लवकर यावं म्हणून याची ओढ राहील. माझे तुमच्याशी व या बाल चिमुकल्यांशी नाते अगदी घट्ट झाले आहे. मी तुमच्याशी साधलेला संवाद, तुम्ही सादर केलेल्या कार्यक्रमांचा, तुमच्या नियोजनांचा, तुम्ही माझे ताशा, झांज, ध्वज, ढोल आणि शंख याने केलेले उत्स्फूर्त स्वागताचा नक्कीच उल्लेख व नोंद करेल. तुमचा हा कनेक्टिंग डॉट्स हा संवादाचा कार्यक्रम खूप छान होता. मलाही तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलता आले. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही मान्यच करावं असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही नक्कीच याचा विचार करावा. तुमच्या सर्वांचा लाडका म्हणून एवढी अपेक्षा तर मी तुमच्याकडून नक्कीच करू शकतो. मी केवळ 10 दिवस नाही तर कायमचा इथे आहे आणि माझे तुमच्यावर लक्ष आहे. असेच आनंदात राहा व सर्वांनी सौजन्याने वागा. मी तुमचा लाडका म्हणून तुमच्याकडून काही प्रतिज्ञा करून घेणार आहे. त्याचे पालन तुम्ही नक्की कराल एवढा विश्वास मी तुमच्यावर नक्कीच टाकू शकतो. कुछ समझे? नहीं समझे? चलो मैं समझा देता हूं. नमस्ते. आप सबके साथ मन की बात करते हुए 10 दिन कहाँ चले गए पता ही नहीं चला. ऐसा लग रहा है कि अभी और आपसे ढेर सारी बातें करूं, पर मुझे अब जाना होगा. माता पार्वती और पिता महादेव मेरी प्रतीक्षा कर रहे होंगे. आप सबका उत्साह और नियोजन देखकर अगले वर्ष आने की मेरी उत्सुकता और भी बढ़ गई है. मेरा रिश्ता आप सबसे, खासकर बच्चों से, बहुत ही ज़्यादा मजबूत हो गया है. ढोल, ताशा और झांझ का कार्यक्रम तो मेरे लिए अविस्मरणीय रहा. प्रत्येक दिन का रंगारंग कार्यक्रम बहुत ही मन भावन था. रंग बिरंगे कपड़ों में बाल गोपाल बहुत ही प्यारे लग रहे थे. और कनेक्टिंग डॉट संवाद कार्यक्रम को तो क्या कहना, बिल्कुल नया और उत्तम. मैंने जो आप सबको बातें बताई है उस पर गौर करना. मैं 10 दिनों के लिए मूर्ति रूप में आया था, पर आप लोगों के बीच में सदैव विद्यमान रहूंगा. मैं आप सब का लाडला होने के नाते आप सबसे ये प्रतिज्ञा लेना चाहूंगा. तो अभी आप सब खड़े होकर प्रतिज्ञा मराठी में बोलेंगे. चला तर मग तुम्ही देखील उभे राहा आणि माझ्या मागे प्रतिज्ञा घ्या. मी सर्वांशी सौजन्याने वागेल. मी आईवडिलांचा व थोरांचा मान राखेल. मी स्त्री शक्तीचा आदर करेल व माता भगिनींची सन्मानाने वागेल. मी माझा परिसर स्वच्छ ठेवेल. मी ओला कचरा व सुका कचरा याचे योग्यरित्या विघटन करेल. मी वाहतुकीच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करेन.
मी माझे वाहन योग्य त्या ठिकाणीच लावेल. मी वर्षातून एक तरी झाड लावेल व त्याची निगा राखेल. मी प्लास्टिकचा वापर टाळेल व प्रदूषण कमी करण्याकरता सतत प्रयत्नशील राहील. मी मोबाईलचा कमीत कमी योग्य तोच वापर करेन. मी मोबाईलवर खेळत असलेल्या गेमचा तसेच सोशल मीडियावरील मित्रपरिवाराची माहिती आईवडिलांना सांगेल. मी माझा भारतीय संस्कृतीचा आदर राखेल. असेच आनंदात राहा व सगळ्यांशी सौजन्याने वागा. तथास्तु.